कथा ऐकली महाराज सीतामातेने. मनात विचार आला, अरे रावणाच्या राजधानीमध्ये रामकथा. प्रभू मुद्रिका मेली मुखमाई. भगवान परमात्म्याने निशाणी म्हणून एक मुद्रिका दिली होती, अंगुठी. ती अंगठी सीतामातेच्या पुढ्यात टाकली, सीतामातेने ओळखली. आणि ओळख पटावी म्हणून मारुतीरायांकडे भगवान परमात्म्याने पंचवटीमध्ये इंद्राचा मुलगा जयंत, त्या जयंताने सीतामातेचा अपराध केला. ही घटना फक्त दोनच लोकांना माहिती होती, राम आणि सीता. ती घटना मारुतीरायांनी सीतामातेला सांगितली आणि सीतामातेला पक्की खात्री पटली की हे रामदूत आहेत. मारुतीराय सांगतात, आईसाहेब काळजी करू नका. यातलं एक आश्चर्य सांगतो तुम्हाला. परमात्म्याने सीतामातेला पहिल्यांदा बागेतच पाहिलं आणि मारुतीरायांची आणि सीतामातेची पहिली भेट सुद्धा बागेतच झाली. मारुतीराय सांगतात, आईसाहेब काळजी करू नका. आता परमात्मा येणार आणि तुम्हाला या सगळ्या प्रकारच्या संकटातून काय करतील, मुक्त करतील. संध्याकाळची वेळ होती. मारुतीरायांना भूक लागली. आईसाहेब काही खायला मिळेल का? आपली परवानगी असेल तर मी स्वतः माझी व्यवस्था करतो. आईसाहेबांची परवानगी मिळाली. का परवानगी घेतली त्याचं कारण आहे. एखाद्या घरी जाऊन त्या घरातली वस्तू ग्रहण करायची असेल तर घर मालकाची किंवा त्या घरातल्या व्यक्तीची काय काढावी लागते, परवानगी काढावी लागते. वृक्ष वेली लता वल्लरी कुठून उगम पावतात, कुठून उगतात? पृथ्वीतून. सीतामया कोणाची मुलगी? पृथ्वीची. मग वृक्ष वेली झाडं तिचे कोण आलेत? भाऊच आले का नाही? मग तिच्या घरातली वस्तू घेण्याकरता तिची परवानगी काढावी लागेल का नाही? आणि एक जगत जननी आहे म्हणून आज्ञा मागतात. आणि रात्रीची वेळ, रात्रीच्या वेळी सगळे प्राणी निद्राधीन असतात. मग मारुतीराने विचार केला, हे झाडे सजीवच आहेत. विज्ञानाने सिद्ध केले, ज्या वस्तूमध्ये चलन वलन क्रिया घडते ती सजीव असते. मग त्यांना जाग केलं पाहिजे. आता मारुतीरायांचं जाग करणं म्हणजे आपल्यासारखं नाही ना, बाळा उठ ना, असं नाही. डायरेक्ट झाड पकडायचं, उपटायचं. ताकद होती महाराज. फळभक्षण करायला लागले. त्या बागेचा जो बागवान होता त्याचं नाव होतं जम्बू माली. तो सावध झाला. तो युद्ध करण्याकरता मारुतीरायांशी आवाहन करतो. मारुतीरायांनी त्याचा पराभव केला. रावणापर्यंत तक्रार गेली. रावणाचा मोठा मुलगा होता, इंद्रजितापेक्षाही मोठा. त्याचं नाव होतं अक्षय कुमार. अक्षय कुमार नाही बरं का, अक्षय कुमार. त्याने मारुतीरायांना बंधन घालण्याकरता, मारुतीरायांना पकडण्याकरता त्या बागेत पोहोचला, अशोकवनामध्ये पोहोचला. मारुतीरायांनी त्याचा उद्धार केला, त्याचा वध केला. आणि आता त्या वानराला आवरणं फार कठीण आहे म्हणून प्रत्यक्ष इंद्रजित, मेघनाथ, रावणाचा मुलगा, मंदोदरीचा पुत्र, मारुतीरायांना पकडण्याकरता तिथे आला. त्याचं आणि मारुतीरायांचं युद्ध झालं. पण मारुतीरायांना सगळ्याच देवांचं वरदान होतं. बालपणामध्ये ज्यावेळेस सूर्याला ग्रासलं आणि इंद्राने वज्राचा प्रहार केला, मारुतीराय बेशुद्ध पडले, त्यावेळेस वायुदेव रुसून बसले. कारण पवनसूत, वायूचा मुलगा. आता वायू जर रुसून बसला तर जग चालेल कसं? मग सगळ्या देवांनी वायूला विनंती केली की तुम्ही उपोषणाला बसू नका, नाही तर सगळं जगत तद्धाम परमम. म्हणले बा अगोदर माझ्या मुलाला जिवंत करा. मग सगळ्या देवांनी अश्विनी कुमारांची विनंती करून मारुतीरायांना पुन्हा काय केलं, जिवंत केलं. मारुती हे मूळ नाव. आणि हनुवटीला वज्राचा आघात झाला म्हणून हनुमान नाव पडलं, हनुमंत, हनुमान. त्यावेळेस ब्रह्मदेवाने वरदान दिलं की माझ्या ब्रह्मास्त्राचा सुद्धा मारुतीवर परिणाम होणार नाही. कोणत्याच अस्त्राने आणि शस्त्राने याला जिंकू शकत नाहीत. त्यामुळे मारुतीराय अजर आहेत, अमर आहेत. त्याने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. आता ब्रह्मास्त्राचाही त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचा परिणाम होत नव्हता. पण मारुतीरायांनी विचार केला निदान यांचा मान राखावा म्हणून मारुतीरायांनी स्वतःला बांधून घेतलं. आणि दुसरं कारण, ज्याच्याशी आपल्याला युद्ध करायचं आहे तो कसा आहे, त्याची ताकद काय आहे, त्याची रणनीती काय आहे,
त्याच्या सभेमध्ये कोण कोण राक्षस आहेत त्या सगळ्यांचा आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणून स्वतःला बांधून घेतलं. नाही तर मारुतीरायांना बांधणं सोपं नाही ना. नेलं सभेमध्ये. सभेमध्ये नेल्यानंतर रावणाच्या समोर उभं केलं. रावणाने पहिलाच प्रश्न केला, का रे चोरी करताना, परराज्यामध्ये चोरी करताना तुला भीती वाटली नाही, लाज वाटली नाही? मारुतीराय म्हणतात, अरे ज्या राज्याचा राजा चोर असेल त्या राज्यात चोरी केली म्हणजे बक्षीस मिळत असेल म्हणून मी चोरी करायला आलो. कारण या नगरीचा राजाच कोण आहे, चोर आहे का नाही. त्याने चोरूनच आणली होती सीतामय्या. जर पुरुषार्थच गाजवायचा होता तर रामाशी युद्ध केलं असतं आणि मग सीतेला जिंकून आणलं असतं. चोरी केली म्हणजे चोर, आणि चोराच्या राजधानीत चोरी करणं काय पाप नाही. रावणाला राग आला महाराज. 33 कोटी ज्याच्या बंदी शाळेत आहेत आणि संपूर्ण त्रिभुवनाचा जो एक छत्री शासन करणारा शासक आहे त्याच्याच दरबारामध्ये त्याच्याच विरोधात बोलणं तो कसा सहन करीन. आताच्या आता याचा वध करा. बिभीषणजी सावध झाले, महाराज क्षमा करा, पण एका शांतीदूताला मारणं हे राजसत्तेच्या नियमाच्या विरोधात आहे, याला मारू नका. रावणालाही पटलं, मारायचं तर नाही पण याला तसंही सोडायचं नाही. मग काय करायचं, माकडाला त्याची शेपटी अधिक प्रिय असते, मग याची शेपटी जाळून टाका. तर आनंद रामायणात, विचित्र रामायणात अनेक कथा आलेल्या आहेत. वस्त्र गुंडाळायला सुरुवात केली. मारुतीरांची शेपटी ती लांबतच जायची, लांबतच जायची. रावणाने आदेश सोडला, सीतेचं वस्त्र आणा. विचित्र रामायणातली कथा. सीतेचं वस्त्र आणा म्हणल्याबरोबर मारुतीरांनी शेपटी काय केली, आवरून घेतली, पेटवली महाराज. मारुतीराय बुद्धिमतां वरिष्ठम, संपूर्ण लंका नगरीच मारुतीरांनी काय केली, जाळून टाकली. हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी. आता जरा बारकाईने ऐका. तुकोबाराय वर्णन करतात, खेळिया माझी हन्म्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे. कामची नाही तेथे क्रोधाची कैसा, मग तेथे कैचे भांडण रे. तुकोबाराय वर्णन करतात, या जगामध्ये सगळ्या खिळियांमध्ये शहाणा जर खिळिया कोण असेल तर ते मारुतीराय आहेत. न पडे काम व्यसनी रे, कोणत्याच प्रकारच्या कामनेत ते अडकून राहिले नाही. मग जिथे कामच नाही तिथे क्रोध निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. मग क्रोधचे नाही ते भांडण कैसे, मग भांडण नाही मग लंका का बरं जाळली. कामची नाही ते क्रोधची कैसे, आणि क्रोधचे नाही ते भांडण कैसे, मग भांडण नाही मग लंका का जाळली. त्याचं कारण आहे, लंका रावणाच्या पापाने दूषित झालेली आहे आणि ती सोन्याची आहे. सोन्याला जेवढा कस दिला जातो तेवढं ते चकाकतं. मारुतीरांना माहिती होतं ही लंका परमात्मा जिंकल्यानंतर बिभीषणाला दान करणार आहेत आणि हिला रावणाच्या पापातून मुक्त करायचे असेल तर जाळावी लागेल. कारण कस लावूनच हे सोनं काय होईल, पुन्हा चकाकेल. त्याच्या पापातून मुक्त करण्याकरता मारुतीरांनी ती लंका काय केली, जाळली. अर्थात रावणाने विश्वकर्म्याला आज्ञा करून पुन्हा त्या लंका नगरीची पुनर्स्थापना केली. मारुतीरायांनी समुद्रामध्ये जाऊन तो अग्नी शांत केला आणि पुन्हा सीतामातेचं जाता जाता दर्शन केलं. आणि एक ओळख म्हणून मारुतीरायांनी सीतामातेच्या केसामध्ये असणारा चुडामणी मारुतीरायांनी घेतला आणि सीतामातेला सांगितलं, आईसाहेब काळजी करू नका, आता प्रत्यक्ष परमात्मा येतील आणि तुम्हाला या रावणाच्या ताब्यातून काय करतील, मुक्त करतील. मारुतीराय किष्किंधा पर्वतावर नगरीमध्ये आले. सगळीकडे आनंदाचा उत्सव आहे. सीतामातेचा शोध लागला. परमात्मा प्रवास करता करता समुद्राच्या काठावर आले. समुद्राच्या काठावर आल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न, 100 योजन समुद्र 400 कोस पार करून 18 पद्म वानर सेना तिकडे न्यायची, कशी जाईल. 3 दिवस समुद्राला आवाहन केलं, उपोषण केलं देवाने, तरी समुद्र प्रगट व्हायला तयार नाही. राग आला परमात्म्याला. 4थ्या दिवशी परमात्म्याने अग्नी अस्त्राचा प्रयोग केला आणि संपूर्ण समुद्रच सुकून टाकायचा असा देवाने काय केला, निर्णय केला. आणि समुद्र घाबरला. शेवटी रामबाणाला पर्याय नाही, समुद्र शरण आला आणि त्याने उपाय सांगितला, महाराज आपल्या
आपल्याच सेनेमध्ये नल आणि नील नावाचे दोन वानर आहेत आणि त्यांना एका ब्राह्मणाचा शाप आहे की त्यांच्या हातून कोणतीच वस्तू पाण्यामध्ये बुडणार नाही आणि तो शाप आज वरदान ठरणार आहे. तुम्ही अनेक दगड त्यांच्या हातात द्या आणि त्यांच्या हातून काय करा, सेतू बांधा. सेतू बंधनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सेतू बंधन झालं, पण मनात अहंकार निर्माण झाला नल आणि नीलाच्या. आम्ही होतो म्हणून राम कार्य घडतंय. दुसऱ्या दिवशी पाहिलं तर सगळा सेतूच समुद्रात बुडाला. देव सगळं सहन करतो पण अभिमान सहन करत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. लय लोक उडायला लागले होते. कोरोना आणले सगळे जमिनीवर. कुणाचाच अभिमान देव सहन करत नाही. आता काय करावं? आणि मग परमात्म्याला कळलं का कार्यामध्ये विघ्न झालं. त्याचं कारण आहे आपण कोणत्याच देवतेला नमन केलं नाही. मग परमात्म्याने ठरवलं आपलं आराध्य दैवत भगवान शिवाची इथं काय करावी, स्थापना करावी. आता त्याला ब्राह्मण पाहिजे. बरं, त्या ज्या पिंडाची स्थापना करायची तर लिंग पाहिजे का नाही, शिवलिंग. मग ते शिवलिंग आणण्याचं कार्य मारुतीरायांकडे दिलं. जांबवंताला परमात्म्याने लंकेत पाठवलं. पुनीत रामायणातली कथा. रावणाला आमंत्रण देण्याकरता ब्राह्मण पाहिजे का नाही. तुम्ही विचार करा, रावणाला मारण्याकरता जायचंय, त्याकरता शिवलिंगाची स्थापना करायची आहे आणि ती स्थापना करण्याकरता पुरोहित म्हणून कोणाला आमंत्रण, रावणालाच. रावण भगवान शंकराचा भक्त आहे. जांबवंत पोचले. जांबवंत म्हणले चला शिवलिंगाची स्थापना करायची आहे, तुम्हाला पौरोहित्य करायचंय. रावण म्हणला जमणार नाही. का? ही पूजा एकट्याला करता येत नाही. यजमान पत्नी सहित पाहिजे. राम तर एकटा आहे. मग जांबवंताने हात जोडले. महाराज तुम्ही ठरवलं तर होऊ शकतं. तुम्ही सीतामातेला घेऊन चला. मी रामाकडून तुम्हाला वचन देतो पूजा संपन्न झाल्याबरोबर तुम्ही पुन्हा सीतेला परत आणा. रावण तयार झाला. रावण अशोकवनामध्ये गेला आणि त्याने सीतेला सांगितलं चला समुद्राच्या पलीकडे जायचंय. सीतेने महाराज ब्राह्मण म्हणून रावणाला त्या ठिकाणी नतमस्तक झाली आणि सहज रावणाच्या मुखातून सीतेला आशीर्वाद मिळाला, तुझं कार्य संपन्न हो. तिथेच रावणाचा पराभव झाला. सीतामय्याला घेऊन त्या ठिकाणी रावण समुद्राच्या काठावर येऊन पोहोचला. मारुतीराय शिवलिंग आणण्याकरता गेले होते पण मुहूर्त टळत होता. मुहूर्त निघून चाललाय. आता काय करावं, वेळ कमी आहे. स्वतः परमात्म्याने आपल्या हाताने त्या ठिकाणी वाळुका लिंग तयार केलं, पार्थिव शिवलिंग, आणि त्याची यथाविधी त्या ठिकाणी पूजा काय झाली, संपन्न झाली. आणि पुन्हा सीता मातेला घेऊन रावण निघून गेला. मारुतीरायांना यायला उशीर झाला. मारुतीराय पिंड घेऊन आले आणि तिथं पाहिलं तर भगवान शिवाची स्थापना झालेली आहे. मारुतीराय देवाला नाराज होऊन विचारतात, देवा एवढ्या प्रयत्नाने मी ही लिंग आणलं आणि तुम्ही तर या ठिकाणी पार्थिव लिंगाची स्थापनाही केली, आता या लिंगाचं काय करायचं. मारुतीराय रुसून बसले. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा मारुतीरायांना सांगतात, मारुतीराय एक काम करा, ते लिंग आहे ना ते उचलून बाजूला ठेवा आणि तुम्ही आणलेलं लिंग तिथं काय करा, स्थापन करा. वालुका लिंग होतं. मारुतीरायांनी प्रयत्न केला महाराज, पण ते लिंग कणभर सुद्धा बाजूला सरकलं नाही. स्थापना झाली तर झाली. मग मारुतीरायांचा मान राखण्याकरता भगवान शंकराची जी पिंड मारुतीरायांनी आणली होती त्याची पुन्हा भगवान परमात्म्याने काय केली, स्थापना केली. रामेश्वरमला भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याने जे लिंग स्थापन केलंय रामेश्वर, आणि जे मारुतीरायांनी पिंड आणली होती ते हनुमंतेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. रामेश्वरमला भगवान शंकर परमात्मा प्रगट झाले आणि सांगितलं, एका दगडावर रा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा. मारुतीरायांनी कार्य सुरू केलं. एका दगडावर रा लिहावा, दुसऱ्या दगडावर म लिहावा. सेतुबंधनाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 50 योजन समुद्र म्हणजे जवळजवळ अर्धा सेतू तयार झाला. 50 योजन समुद्र व्यापला गेला. पहिल्या दिवशी 50 योजन, दुसऱ्या दिवशी 26 योजन आणि तिसऱ्या दिवशी 14 योजन. किती झाले?
झाले का 100? माझं गणित कच्चं आहे बरं का. पहिल्या दिवशी 50, दुसऱ्या दिवशी 26, किती झाले? 74, 76, आणि तिसऱ्या दिवशी 14, किती झाले? 90, आणि चौथ्या दिवशी 10. 4च दिवसात वानरांनी सेतू काय केला? पूर्ण तयार केला. ही बातमी लंकेत पोहोचली. भावार्थ रामायणात नाथ महाराज वर्णन करतात. आज सगळ्यांना आवर्जून एक विनंती आहे, 1 तास मी अधिक घेणार आहे. जाऊन या ना, रोज आपण संसारात झोपा काढतोय, देवा करता 1 तास जागृत राहिलो तर काय अडचण आहे. लंकेमध्ये हा करता वार्ता पसरली की राम नामाने दगड तरतोय. सगळ्यांचं मनोबल खचलं, आणि जिथे वैऱ्याचं मनोबल खचलं तिथेच त्याचा अर्धा काय होतो? पराभव होतो. रावणाने विचार केला, माझ्या मंत्र्यांचं मनोबल जर खचलं तर आपला इथेच पराभव होईल. मग त्याने तात्काळ सभा घेतली. अरे, राम नामाने दगड तोडतोय, त्यात काय नवल, मी तारू शकतो. एक मंत्री उभा राहिला, तो म्हणला, बोलू नका, करून दाखवा. चला म्हणे समुद्राच्या काठावर. सगळी राक्षस सेना घेऊन रावण समुद्राच्या तीरी पोहोचला. आणा म्हणे केवढा दगड आणायचा. एकाने भली मोठी शिला उचलून आणली, रावणाच्या हातात दिली. रावणाने ती शिला आपल्या मुखाजवळ, तोंडाजवळ घेतली, टाकला दगड पाण्यात, तरला महाराज. रावणाच्या हातून जेव्हा दगड तरला महाराज, सगळे राक्षस त्याचा जय जयकार करायला लागले. लंकेश्वर रावण की जय, लंकेश्वर रावण की जय. सगळे निघून गेले. आणि रावण ज्यावेळेस मंदोदरीच्या महालात पोहोचले, मंदोदरीने विचारलं, खरं सांगा, दगड कसा तरला? तो म्हणे, अगं, माझ्यात तेवढी ताकद आहे, मला माहिती आहे, तुम्ही बाहेर भले वाघ असाल पण घरात येतात घालीन लोटांगण, तुमच्या हातून दगड तोडू शकत नाही. रावण म्हणतो, अगं तुझी शपथ घेऊन सांगतो, दगड माझ्याच हातून तरला, खरं बोला. आणि मग रावणाने सांगितलं, बघ तुलाच सांगतो, कुणाला सांगू नको. आणि कुणाला सांगू नको, मग आपल्याला कळालं कसं? मंदोदरीला सांगितलं होतं की नाही, तुला सांगतो, कुणाला सांगू नको. मग कुणाला जर सांगायचं नव्हतं तर ते आपल्यापर्यंत आलंच कसं? याचा अर्थ कुठेतरी लीक झालं. खरं सांगू का, राम नामाने दगड तरत आहेत ही घटना ज्यावेळेस लंकेमध्ये पसरली, राक्षसांचा आत्मविश्वास ढासळला होता. आणि पुन्हा आत्मविश्वास जागा करण्याकरता मी फक्त त्या दगडाला म्हटलो, जर पाण्यात बुडाला तर तुला रामाची शपथ आहे. आणि म्हणून तो पाण्यावर तरला. राम नाम आधार जिन्हें, क्या बात है. राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम श्री राम पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं. राम नाम आधार जिन्हें, राम नाम आधार जिन्हें वो जल में राह बनाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं, जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं.
राम की सकल बढ़ाई। राम काम करने वालों में राम की शक्ति बढ़ाई। पृथक पृथक नामों से सारे काम करे रघुराई। भक्त परायण निज का भक्त परायण निज भक्तों को सारा श्रेय दिलाते। जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। जिन पर कृपा राम करे वो पत्थर भी तर जाते हैं। राम नाम आधार जिने वो जल में राह बनाते हैं। जिन पर कृपा राम करे हो पत्थर भी तर जाते हैं। तर राम नामाने दगड तरू लागलेत आणि बिभीषणाने रावणाला सावध केलं, दादा ज्याच्या नामाने दगड तरू शकतो त्याला मारणं सोपं नाही, त्याच्याशी वैर घेऊ नका. ऐकलं नाही महाराज रावणाने, उलट लाथ मारून लंकेतून बिभीषणाला हाकलून दिलं. त्याच समयाला बिभीषणाने लंकेचा त्याग केला. तेजो पिता प्रल्हाद बिभीषण बंधू, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, राज्य माता निंदू भरते केली आणि परमात्म्याला शरण आले. त्याच समयाला परमात्म्याने लंकेचा राजा म्हणून बिभीषणाचा राज्याभिषेक केला. लक्ष्मणाने हात जोडले, परमात्म्याला विचारलं, देवा अजून सेतू बंधनाचं काम पूर्ण झालं नाही, अजून आपण लंकेत पोहोचलो नाही, अजून राम रावणाचं युद्ध झालं नाही, लंका आपल्या ताब्यात आली नाही आणि तरी तुम्ही कुणाला दिली? बिभीषणाला. अजून आपल्याच ताब्यात आली नाही, तुम्ही बिभीषणाला लंकेचा राजा केला का? तर तो तुम्हाला शरण आला म्हणून. समजा उद्या चालून रावणाच्या मनावर परिवर्तन झालं, होणार तर नाहीच पण झालंच, त्याला काय द्याल? कारण लंका तर बिभीषणाला दिली का नाही? बिभीषण राजा झाला लंकेचा. रावणाच्या मनावर जर परिवर्तन झालं, तोही जर तुम्हाला शरण आला तर त्याला काय द्याल? आणि देवाचं वचन आहे, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिच याचते अभयम सर्व भूतेभ्यो ददामेतत् व्रतम मम. जो अनन्य भावनेने शरण येतो परमात्मा त्याला तारतो, हे देवाचं वचन आहे. आज विभीषण शरण आला म्हणून तुम्ही त्याला लंका दिली, अजून लंका जिंकली नाही देवा. उद्या जर रावण शरण आला तर त्याला काय द्याल? परमात्मा सांगतात, हे पाय, पहिला मुद्दा तो येणारच नाही का? आज 7वा दिवस आहे तरी त्यानं धक्का लागू दिला नाही. आता काय शरण येतो? आता नाही येणार, पण कदाचित आलाच तर माझी अयोध्या अजून स्वतंत्र आहे. मी माझी अयोध्या रावणाला दान करीन, पण माझ्या वचनावर बाधा येऊ देणार नाही. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. परमात्मा आपली संपूर्ण वानर सेना घेऊन त्रिकुट पर्वतावर पोहोचले लंकेमध्ये. आता युद्धाला प्रारंभ करायचा आहे, पण पुन्हा एकदा रावणाला सावध करावं म्हणून कुणाला तरी पाठवलं पाहिजे. पण कुणाला पाठवावं? मारुतीरायांना पाठवलं तर रावणाला असं वाटेल की याच्या तोडीमध्ये हा एकच आहे. पुन्हा जर मारुतीरायांना पाठवलं तर आता मारुतीरायांना नको. मग वालीचा मुलगा अंगदला पाठवलं. त्या प्रकरणाला अंगद शिष्टाई म्हणतात. अंगद तिथे पोहोचला आणि अंगदाने रावणाला समजूत घालण्याचा प्रयत्न केला. कौल काम बस कृपेन बिमूढा, अति दरिद्र अजसी अति मूढा, सदा रोग वस संतत क्रोधी, विष्णु विमुख श्रुती सम्मत संत विरोधी, तनुपोषक निंदक अध खानी, जीवन सब सम 14 प्राणी.
अंगद त्या ठिकाणी रावणाला म्हणतो, रावणा 14 माणसं जिवंत असून सुद्धा मेल्यासारखी आहेत. एक वाम मार्गाचा आचरण करणारा, जिवंत असून मेल्यासारखाचे. वेळ आपल्याकडे कमी आहे, फक्त धावत्या वेगात सांगतो. वाम मार्गाचा आचरण करणारा, कामासक्त, कंजूष, कृपण मनुष्य जिवंत असून कसा आहे, मेल्यासारखा. 4 मूर्ख, 5 अतिदरिद्री. दरिद्री फक्त पैशानेच असतो असं नाही, काही लोक विचाराने सुद्धा काय असतात, दरिद्री असतात. भावनेने दरिद्री असतात, बुद्धीने दरिद्री असतात, मनाने दरिद्री असतात. अज्ञानी, अत्यंत वृद्ध, जिवंत असून मेल्यासारखे असं तुलसीदासांचं म्हणणं आहे. रोगी, एखाद्या व्याधीने जो पीडित असेल असा मनुष्य सुद्धा जिवंत असून कसा आहे, मेल्यासारखा आहे. क्रोधी, अत्यंत क्रोध करणारा असेल, शीघ्रकोपी, जिवंत असून मेल्यासारखा. जो विष्णू विन्मुख आहे, परमात्म्यापासून जो परान्मुख आहे, श्रुती संत निंदा करणारा आहे, असा मनुष्य सुद्धा जिवंत असून कसा आहे, मेल्यासारखा आहे. शरीराचंच पोषण करणारा असेल, शरीराचं पोषण करणारा. काही लोकांना परमार्थाशी, धर्म कार्याशी काही घेणं देणं नाही. ते म्हणतात, महाराज मै भली मेरा घर भला, आहे का नाही. पैसा मेरा परमेश्वर, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे साधू संत तो सेवा किसकी करू. असे काही लोकांचं तत्व असतं. पैसा मेरा परमेश्वर, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंडाची. त्यांना काय देवधर्माशी घेणं नाही. मी कोणाच्या घेण्यात नाही आणि कोणाच्या देण्यात नाही. फक्त शरीराचं पोषण करणारा, शरीराचाच विचार करणारा, जिवंत असून मेल्यासारखा आहे. निंदक, निंदा करणारा, जिवंत असून मेल्यासारखा आहे. आणि शेवटचा सांगितला पापी, पापाचं आचरण करणारा. आणि हे सगळे दोष जवळजवळ रावणाच्या ठिकाणी होते. रावण पापी होता. परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहणे पापाचे, महापाप आहे. निंदक, सतत परमात्म्याची निंदा करायचा. शरीराचं पोषणच करणारा होता. सत्तेचा लालची म्हणजे शरीराचं पोषण करणारा. श्रुती संत विरोधी होता. रावण कर वसूल करायचा सगळ्यांकडूनच. साधू संतांना कर देता येत नव्हतं म्हणून तो साधू संतांकडून रक्त म्हणून कर घ्यायचा, संतांचं रक्त काढून घ्यायचा. त्या विचित्र रामायणामध्ये त्याने साधू संतांचं रक्त कर म्हणून आणलं होतं आणि तो घडा त्याने लपवला लंकेमध्ये आणि तो पाहिला मंदोदरीने. रावण गेल्यानंतर तिने ते रक्त पिऊन टाकलं मंदोदरीने. त्या रक्तापासून तिला गर्भधारणा झाली आणि त्या गर्भातून जी कन्या जन्माला आली ती कन्या म्हणजे सीता होती. असंही विचित्र रामायणात एक चिंतन सीता मातेच्या जन्माचं. संतांचं रक्त कर म्हणून वसूल करायचा म्हणजे एका अर्थाने संतांची निंदाच करणारा होता. भगवान परमात्म्याचा विरोध करणारा, विष्णू विन्मुख, क्रोधी होता, रोगी होता. कोणता रोग होता त्याला? मी. हा एक रोगच आहे का नाही? मी. वाम मार्गाचं आचरण करणारा. म्हणून अंगदाने सावध केलं, या सगळ्या प्रकारचा पापाचा आचरणाचा त्याग कर आणि परमात्म्याला शरणे. अंतिम निर्णय नाही ऐकलं त्याने. तो म्हणतो माझ्याकडे एवढी ताकद आहे, मी लंकेचा राजा आहे, त्रिभुवनाचं शासन माझ्या ताब्यात आहे आणि तो वनवासी, तो माझं काय वाईट करणार आहे? अंगद म्हणतो तो वनवासी त्याचा विचार सोड, फक्त तुझ्या सभेमध्ये असा एक शूर उभा कर की जो माझा पाय उचलून दाखवेल. त्याने आपला पाय त्या सभेत असा ठेवला महाराज. जर काकणभर पाय उचलून दाखवला तर रामाकडून वचन देतो, सीतेला सोडून सगळी वानर सेना घेऊन परत निघून जाऊ. रामाकडून वचन. आणि मग एक एक व्यक्ती, रावणाच्या सभेतला एक एक राक्षस स्वतःच ताकदीचं प्रदर्शन करण्याकरता उभा राहिला. अंगद होता महाराज. पाय उचलणं तर जाऊ दे, आपण हलत सुद्धा नव्हता. त्याचाही मागचा भाव नाथ महाराज भावार्थ रामायणामध्ये वर्णन करतात. त्या पृथ्वी मातेने अंगदाचा पाय धरून ठेवला
कारण तिला काळजी होती, याने कुणाला पणाला लावलंय? माझ्या मुलीला, आणि माझ्या मुलीचं रक्षण करणं माझं काम आहे. म्हणून पृथ्वी मातेने हळूच पाय काय केला? धरून ठेवला. सगळ्यांनी प्रयत्न केले, शेवटी रावण उभा राहिला. रावणाने पाय पकडावा तेवढ्यात अंगदाने पाय उचलला. माझं चॅलेंज तुझ्या सेनेला होतं, तुला नाही. पाय धरायचे असेल तर रामाचे धर, माझे नको. शेवटी अंतिम निर्णय ठरला युद्ध, आणि युद्धाला त्या ठिकाणी काय झाला? प्रारंभ झाला. तेही अंगद कहू लात उठाई, गही पद पटकेऊ भूमी भवाई. परमात्म्याला सांगितलं, देवा आता अंतिम निर्णय युद्धच. युद्धाला प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी मेघनाथाने रणांगणामध्ये प्रवेश केला. परमात्म्याचं आणि मेघनाथाचं युद्ध झालं. त्याने सर्प प्रयोग केला. लक्ष्मणाला आणि रामाला सर्प बाणामध्ये त्याने काय केलं? बांधलं. त्याचा विजय झाला पहिल्या दिवशी. आनंदाने लंकेत निघून गेला. पक्षीराज गरुड परमात्म्याचा भक्त आहे. त्या पक्षीराज गरुडाचं आवाहन केलं मारुतीरायांनी, आणि त्या सर्प बंधनातून परमात्म्याला काय केलं? मुक्त केलं. पुढे दुसऱ्या दिवशी स्वतः रावण युद्ध करण्याकरता आला. स्वतः रावण. परमात्म्याने त्याचा संपूर्ण सेनेसहित पराजय केला. त्याला पराभूत केलं परमात्म्याने, निशस्त्र केलं. आणि रावणाला सांगितलं, रावणा, आमच्या रघुवंशाची परंपरा आहे, आम्ही निशस्त्र माणसावर कधीच शस्त्र प्रयोग करत नाही. अजून उद्या चांगल्या शस्त्रांनी सज्ज हो आणि पुन्हा युद्ध करायला ये. वीर पुरुषाला मरण्यापेक्षाही अपमान भयंकर वाटतो. अपमानित केलं, सोडलं त्याला. तिसऱ्या दिवशी पुन्हा मेघनाथाने रणांगणामध्ये प्रवेश केला. त्याचा आणि लक्ष्मणाचं युद्ध सुरू झालं. लक्ष्मणाचं, आणि अनेक राक्षस त्या रणांगणामध्ये भूमीवर पडत आहेत. मला एकाने विचारलं, मला महाराज, रामायणाच्या युद्धामध्ये राक्षस भाग्यवान आहेत का वानर? त्याला म्हटलं, खरं सांगू का, राक्षस भाग्यवान होती. आणि असं का म्हणता तुम्ही? रावण तर रामाच्या बाजूने लढले का नाही? मग वानर रामाच्या बाजूने लढले, मग वानरच भाग्यवान म्हणायला पाहिजे की नाही? म्हणजे महाराज, तुम्ही राक्षस भाग्यवान का म्हणता? म्हटलं त्याचं कारण आहे, वानर ज्यावेळेस मरत होती त्यावेळेस ते समोर राक्षसांना पाहत होती, आणि राक्षस ज्यावेळेस मरत होती त्यांना समोर कोण दिसत होता? देव. आणि देवाला पाहता पाहता मरण येणं यापेक्षा भाग्य कोणतं? म्हणून खरे भाग्यवान कोण? तो म्हणे राक्षसच. राक्षस मरत होती. मेघनाथाने शक्ती प्रयोग केला लक्ष्मणावर, आणि लक्ष्मण घायल झाले. मारुतीरांनी लक्ष्मणाला समुद्राच्या काठावर आणलं. परमात्म्याने मांडीवर घेतलं आणि परमात्मा रुदन करायला लागले. विभीषणजी जवळ आले आणि परमात्म्याला सांगितलं, दादा रडू नका, देवा रडू नका. परमात्मा सांगतात, का रडू नको? 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर ज्यावेळेस अयोध्या नगरीमध्ये परत जाईल आणि सुमित्रा माता मला विचारेल की माझा लक्ष्मण कुठे आहे, मी तिला काय उत्तर देऊ? विभीषणजी सांगतात, देवा रडू नका, त्याचं कारण आहे, या लंकेमध्ये एक वैद्य आहे जो लक्ष्मणाला वाचू शकतो. त्याचं नाव आहे सुषेण वैद्य. आता त्याला आणायचं कोणी? मारुतीरांनी विचार केला, प्रयत्नाने जर देव मिळू शकतो तर डॉक्टर मिळणं कठीण आहे का? मारुतीरांनी उड्डाण केलं आणि सुषेण वैद्याच्या दारात जाऊन पोहोचले. अगोदर लंकेत जाऊन आले होते त्यामुळे दवाखाना कुठे चांगलं माहिती होतं. त्याच्या दारात पोहोचले. तो रात्री झोपलेला होता. मारुतीराय मनात विचार करायला लागले, आता जर मी याला उठवलं तर हा 1000 प्रश्न करीन. काय खाल्लं होतं? ताजं होतं, शिळं होतं, सकाळचं होतं का संध्याकाळचं? एवढी प्रश्न उत्तर करायला आपल्याकडे वेळ नाही. घरासहित उचललं महाराज, दवाखानाच उचलला, आणलं समुद्राच्या काठावर, केलं त्याला जाग, सगळी घटना सांगितली. सगळी घटना ऐकल्यानंतर त्या सुषेण वैद्याने मारुतीरायांना विचारलं, का हो मारुती बुवा, गरज माझी होती ना? म्हणे हो, महादवाखाना. हे का उचलून आणलं? तो म्हणे, कसं आहे भाऊ, तुला जर इथं उचलून आणलं असतं, तू इथं येऊन म्हणला असता बॅग घरी राहिली, कुठानेच नको, करा काहीतरी विलाज. नाडी परीक्षा केली, उपाय सांगितला. घटना सगळ्यांना माहिती आहे.
हिमालय पर्वताच्या कुशीमध्ये द्रोणागिरी नावाचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या कुशीमध्ये संजीवनी नावाची वनस्पती सूर्योदयाच्या आत आणली तर लक्ष्मण वाचेल. आता पुन्हा मारुतीरायांनी परमात्म्याचा जय घोष केला, उड्डाण केलं. पण त्या कार्यामध्ये विघ्न निर्माण करण्याकरता रावणाने कालनेमी नावाचा एक राक्षस पाठवला. तो साधूच्या रूपात तिथं बसला. त्याने मारुतीरायांना अडवलं. राम नामाचं चिंतन करत होता. मुख में राम बगल में छुरी. तो मारण्याकरता आला होता. मारुतीराय थांबले. अरे कुणीतरी राम भक्त आहे आणि राम भक्ताला ओलांडून जाणं म्हणजे राम नामाचा अपराध आहे. मारुतीरायाने दर्शन केलं. तो सांगतो कालनेमी राक्षस ब्राह्मणाच्या रूपात भक्ताच्या रूपात आला. तो म्हणतो काळजी करू नका, माझ्याकडे राम नामाची एवढी ताकद आहे, मी सूर्योदयाच्या आत तुम्हाला इथून द्रोणागिरी पर्वतापर्यंत पोहोचू शकतो आणि तिथून पुन्हा लंकेत आणू शकतो. तुम्ही निवांत या ठिकाणी माझा आतिथ्याचा स्वीकार करा. मारुतीराय स्नानाला गेले. तिथे एक मगर होती. ती ब्रह्मदेवाच्या शापाने, एक अप्सरा ब्रह्मदेवाच्या शापाने मकर झालेली, तिने मारुतीरायांना पकडलं. मारुतीरायांनी तिचा वध केला. ती मूळ रूपात प्रगट झाली. ती मारुतीरायांना सांगते, महाराज याच्यावर विश्वास ठेवू नका, हा कोणी भक्त नाही, हा कपटी वेशामध्ये राम कार्यात विघ्न निर्माण करणारा कालनेमी आहे. बर मारुतीराय तिथं आले. मग तो म्हणतो झालं का कार्य? म्हणे हो. मग आता तुम्ही जरा ध्यान लावा, मी तुम्हाला काही उपदेश करतो. मारुतीराय म्हणतात माझा नियम जरा वेगळा आहे, मी उपदेश ऐकण्या अगोदर गुरुदक्षिणा देतो. अगोदर दक्षिणा घ्या. कालनेमीचा वध केला मारुतीरायांनी. तिथं पोहोचले. तिथं पोहोचल्यानंतर पाहिल्या तर सगळ्याच वनस्पती कशा होत्या? सारख्या होत्या, ओळखता येत नव्हत्या. वेळ कमी, काय करावं? अख्खं मेडिकल उचललं. द्रोणागिरी पर्वतच उचलला महाराज. परत येत असताना नंदीग्रामामध्ये भरताने पाहिलं. भरतजींच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. शब्दवेधी बाण मारला. मारुतीराय खाली पडले. बेशुद्ध अवस्थेत सुद्धा राम नामाचा जप भरतजींनी ऐकला. सावध केलं मारुतीरायांना. सगळी घटना मारुतीरायांनी भरताला सांगितलं. सूर्योदयापर्यंत जर लंकेत पोहोचला नाही तर लक्ष्मण वाचणार नाही. उर्मिला लक्ष्मणाची पत्नी हे सगळं ऐकत होती. ती मारुतीरायांना सांगते काळजी करू नका, सूर्योदय झाल्यानंतर जर माझा पती लक्ष्मण मरण पावत असेल तर मी उद्याचा सूर्य उगूच देणार नाही. काय ताकद होती महाराज या भारतातल्या नारीमध्ये. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, उद्याचा सूर्यच उगू देणार नाही, एवढी ताकद होती. 12 वाजले काम करत होता नवरा उन्हामध्ये आणि तरी घरून डबा पोहोचला नाही. तळपायाची आग मस्तकात गेली आणि तसाच रागात घरी निघाला. लाज वाटत नाही? तुकडे मोडतात. काम करतोय मी, राबतोय, हाडाचं काढ रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, आणि भाकरी पोचवता आलाय. रागात निघाला घरी. आई त्याची दारात बसलेली होती. आईनं पाहिलं रागात आलाय. आई शांत होती महाराज. बायको मागच्या दारात होती. हा पुढे रागात बोलत होता. लाज वाटते का? हाडाचं काढ रक्ताचं पाणी करतो, भाकरी देता येत नाही, कुटके मोळता. ती मागच्या दारात आली आणि ती सासूला म्हणली आत्या आत या, आत या. म्हातारी आत गेली आणि ती बाहेर आली. ती त्याला म्हणते काय म्हणणे? तो म्हणे काय नाही. ताकद आहे महाराज, उद्याचा सूर्य उगू देणार नाही. मारुतीराय तिथून निघाले, समुद्राच्या काठावर आले. भावार्थ रामायणामध्ये नाथ महाराज वर्णन करतात. त्या सुषेण वैद्याने ती वनस्पती ओळखली, ती त्याने वाटायला सुरुवात केली. मारुतीरायांना थोडा अहंकाराने स्पर्श केला. मी होतो म्हणून. सुग्रीवाची आणि रामाची मैत्री झाली. माझ्यामुळेच लंकेचा शोध लागला, सीतामय्या सापडल्या. मी होतो म्हणून 100 योजन समुद्रावर सेतू तयार झाला. मी होतो म्हणून सुषेण वैद्य इथे आला. माझ्यामुळेच द्रोणागिरी पर्वत आणला गेला आणि माझ्यामुळेच लक्ष्मणाचा प्राण वाचेल. मारुतीरायांना अभिमानाने स्पर्श केला. देवळा घटना कळाली. त्या सुषेण वैद्याने ती वनस्पती वाटली आणि लक्ष्मणाला चाटवली. लक्ष्मणजी जिवंत झाले नाहीत. काय घडलं कुणालाच कळेना.
देवाने जांबवंतांना इशारा केला. जांबवंत परमात्म्याच्या जवळ गेले. भगवान परमात्म्याच्या पायाची माती घेतली. ती माती त्या औषधात टाकली. ते औषध लक्ष्मणाला चाटवलं. लक्ष्मणजी जिवंत झाले. मारुतीरायांनी पाहिलं, अरे लक्ष्मणाला जिवंत करण्याची ताकद भगवान परमात्म्याच्या पायाच्या मातीतच होती. फक्त माझा मान वाढावा म्हणून देवाने हे माझ्याकडून करून घेतलं. निमित्त मात्रम भव सव्यसाचन. लक्ष्मण सावध झाला. इकडे इंद्रजिताने दिग्विजय करण्याकरता निकुंभिला देवीचं यज्ञाचं अनुष्ठान केलं आणि त्या यज्ञातून तो रथ प्राप्त करणार आहे. तो रथ जर त्याला प्राप्त झाला तर त्याला या जगात कुणीच मारू शकत नाही. बिभीषणाने सांगितलं, देवा तो यज्ञ संपन्न होण्याच्या अगोदर तो मेला पाहिजे. आणि त्याला ब्रह्मदेवाचं वरदान होतं. 12 वर्ष निराहारी राहून ज्याने ब्रह्मचर्याचं पालन केलंय त्याच्याच हातून त्याला मृत्यू होता. म्हणून लक्ष्मणाने 12 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन केलं होतं. निराहारी, झोप नव्हती महाराज 12 वर्ष. काय सेवा असेल. म्हणून लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची. 14 वर्ष आहार निद्रा नाही तयासी. लक्ष्मणजी तिथं पोहोचले. लक्ष्मणाचं आणि इंद्रजिताचं युद्ध झालं. लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला. त्याचं मस्तक उडवलं. ते मस्तक घेऊन वानर अतिशय आनंदाने परमात्म्याकडे आले. सुलोचना त्याची पत्नी होती. तिला ही घटना ज्यावेळेस कळाली त्यावेळेस आपल्या पतीचं मस्तक घेण्याकरता ती देवाकडे आली, परमात्म्याकडे. भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याच्या समोर ते मस्तक इंद्रजिताचं तिने पाहिलं आणि ती त्या मस्तकाला सांगते, माझा पिता, माझा बाप जर इथे असता तर तुमचा वध झाला नसता. असं ज्यावेळेस त्या मस्तकानं ऐकलं महाराज ते हसायला लागलं. लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं. का हो देवा, वध झालेला आहे, शरीरापासून वेगळं झालेलं मस्तक आणि ते कसं हसू शकतं. परमात्म्याने त्याचं कारण सांगितलं. लक्ष्मणा तू ऐकलं का? ती काय म्हणली, माझा बाप इथे असता तर तुमचा मृत्यू झाला नसता. तुला माहिती का ती कोण आहे? म्हणे कोण? शेषाची कन्या आहे. कोणाची? शेषाची कन्या. आणि लक्ष्मण कोणाचा अवतार? शेषाचा अवतार. ती काय म्हणते, माझा बाप इथं असता तर तुम्हाला कोणी मारू शकलं नसतं. त्याला मारणारा कोण? तिचाच बाप. तो इंद्रजित तिला सांगतोय, अगं तू म्हणते माझा बाप इथं असता तर तू मेला नसता. तुला सांगू का, तुझ्या बापानेच मला मारलंय. म्हणून ते मस्तक हसायला लागलं महाराज. भगवान परमात्म्याने सन्मानपूर्वक त्याचा देह तिच्या ताब्यात दिला. रावणाने अंत्यविधी केला. आता काय करावं? सगळ्यात मोठी ताकद होती रावणाची, इंद्रजित. त्याचा वध झाला. आणि मग त्या रावणाचा मंत्री होता अकंपन. त्याने सांगितलं, महाराज आपल्याकडे अजून एक मोठं शस्त्र आहे. कोण? कुंभकर्ण. त्याला जाग करा ना, तो कधी कामी येईल. रावणाने विचार केला, अरे एवढी मोठी ताकद माझ्याकडे असताना सुद्धा मला तिचा विसर कसा पडला. कुंभकर्णाला जाग करा. कुंभकर्णाला जाग केलं. त्याला जाग करणं म्हणजे सोपं नव्हतं. त्याला जाग करण्याकरता मोठी मोठी वाद्य वाजवली जायची. आणि जशी जशी वाद्य वाजायची तसा तसा कुंभकर्ण काय व्हायचा? जागे व्हायचा. अलीकडे कलियुगात लोकांनी कुंभकर्णाचा सुद्धा रेकॉर्ड मोडला. तिकडे वाद्य वाजली तर तो जागा व्हायचा. इकडे टाळ पकवा वाजली तर लोकांना झोपा लागतात. कुंभकर्णाचा सुद्धा रेकॉर्ड मोडला महाराज. सावध केलं कुंभकर्णाला. कुंभकर्ण रावणाला म्हणतो, दादा सुनी दसकंधर बचन तब कुंभकर्ण बिलखान जगदंबा हरी आणि अव सट चाहत कल्याण. अरे प्रत्यक्ष सीता मातेचं अपहरण करून आलास आणि आता कल्याणाची इच्छा करतोस. कल्याण व्हावा असं वाटत असेल तर तू त्याच वेळेला जेव्हा बिभीषणाने तुला समजूत घातली तेव्हाच सीतेला परत देऊन शरणागती पत्कारली असतीस तर एवढा राक्षस वंशाचा विनाश झाला नसता. रावण म्हणतोय, बघ उपदेश करायचा असेल तर जसा आलास तसा झोपून राह, गरज नाही मला तुझी. तो म्हणतो, नाही दादा, तुझा एक हात गेला ना विभीषण, मी जाणार नाही. त्याने रणांगणात प्रवेश केला.
अनेक वानरांसोबत त्याने युद्ध केलं. गंधमादन नावाचं एक वानर होतं. त्या वानराच्या शरीरातून सुगंध बाहेर पडायचा. कुंभकर्णाने त्याला पकडलं. कुंभकर्ण त्याला मारणार, पण त्याच्या अंगातून ज्यावेळेस सुवास त्याने ग्रहण केला, कुंभकर्ण म्हणतो, अरे देवाने काय सुंदर देह निर्माण केला तुझा, किती सुंदर सुगंध आहे तुझ्या शरीराला, तुला मारावा असं मला वाटत नाही, मग तुला जीवदान देतो. फक्त एकदाच म्हण मी रावणाचा आहे, फक्त एकदाच म्हण मी रावणाचा आहे, तुला जिवंत सोडतो. तो म्हणे रामाचा म्हणून मरेन, रावणाचा म्हणून जगणार नाही. महाराज मरण पत्करलं, पण रावणाच्या पार्टीत गेला नाही. आम्ही 500 रुपया करता असं चिरलं महाराज कुंभकर्णाने. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या अंगातून, पण पार्टी बदलली नाही. याला म्हणतात स्वामी काज, स्वामी काज. आणि हेची विष्णूची महापूजा. भगवान परमात्म्याचा आणि कुंभकर्णाचं युद्ध झालं. परमात्म्याने कुंभकर्णाचा वध केला. संपूर्ण राक्षस कुळाचा रावण किती बुद्धिमान आहे पहा. भावार्थ रामायणामध्ये रावणाचा आणि नारदांचा संवाद होता. रावणाने नारदांना प्रश्न केला, परमात्म्याला प्राप्त करण्याकरता उपाय सांगा. नारदांनी 2 उपाय सांगितले. एक, भक्ती कर, नाही तर वैर कर. भक्ती अशी करायची की देवाकडे जायला नको, देवच तुझ्याकडे आला पाहिजे. आणि वैर सुद्धा असं करायचं की तुला देवाकडे जायला नको, देव तुझ्याकडे आला पाहिजे. रावणाने विचार केला, भक्ती करणं सोपं नाही ना. भक्ती करणाऱ्याला किती त्रास होतो हे त्यालाच माहिती, हे त्यालाच माहिती. भक्ती करणं सोपं आहे का? सोपं नाही ना. मीराबाई महाराज वर्णन करतात, लोग कहे मीरा बहिरे बावरी, बाप कहे कुलनासी रे. स्वतःचा बाप म्हणायचा, आमुच्या कुळीनं होते ऐसे, हे चिपिसे निवडले. भक्ती करणं सोपं नाही. रावण म्हणला ते आपल्याला जमणार नाही. मग नारदांनी सांगितलं, मग वैर असं करायचं की तोच इथे आला पाहिजे. मग काय करायचं? नारदांनीच उपाय सांगितला होता, सीतेचं हरण कर, तो आपोआप इथे येईल. ही कल्पना कोणाची होती? नारदांची. आणि म्हणून त्याने वैरही असं केलं की तो देवाकडे गेला नाही, देवच तिथे आला. बरं, भक्ती केली तर माझ्या एकट्याचा उद्धार होईल, आणि वैर केलं तर संपूर्ण राक्षस कुळाचा. म्हणून त्याने सगळी राक्षस देवाकडे अगोदर पाठवली. सगळ्या राक्षस कुळाचा नाश झाला. आणि मग रावणाने युद्धामध्ये प्रवेश केला. मध्यंतरी भावार्थ रामायणामध्ये अहिरावण महिरावणाची एक कथा येते. तिचा उल्लेख रामचरित मानसमध्ये आलेला नाही. ती कथा फार सुंदर आहे. अहिरावण महिरावणाचा वध केला. रावणाने युद्धामध्ये त्या ठिकाणी परमात्म्याला आवाहन केलं. आता तो आहे मायावी आणि परमात्मा मायापती. तो रथावर विराजमान आहे आणि परमात्मा जमिनीवर आहेत. देवराज इंद्राने आपला रथ तिथे दिव्य रथ पाठवला. परमात्मा त्या रथावर विराजमान झाले आणि दोघांचं भयंकर युद्ध सुरू झालं. त्या युद्धाचं वर्णन ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत सांगतात. हे असो राम रावण झुंजिनले कैसे, राम रावणची जैसे. रामाचं आणि रावणाचं युद्ध कुणाप्रमाणे झालं, उपमाना जर द्यायची असेल तर ज्ञानोबा वर्णन करतात, राम रावणाचं युद्ध कुणासारखं झालं, त्याला उपमा एकच, राम रावणाचं युद्ध राम रावणाच्या युद्धासारखंच झालं, त्याला दुसरी उपमाच नाही. भयंकर युद्ध झालं परमात्म्याचं. आणि त्या युद्धामध्ये परमात्म्याने अनेक शस्त्रांचा प्रयोग केला, पण रावणही काही कमी नव्हता. प्रत्येक शस्त्राला त्याच्याकडे तोड होती. परमात्म्याने त्याचं मस्तक उडवलं. एक मस्तक उडवलं की दुसरं तयार व्हायचं. देवही आश्चर्यात पडला. अरे, 2 अवतारांमध्ये परमात्म्याला फार चिंता होती. एक रावणाला मारायला आणि एक हिरण्यकश्यपू. त्यालाही तसंच वरदान होतं का नाही, दिवसा नको, रात्री नको, जमिनीवर नको, आकाशात नको, माणसाकडून नको, प्राण्याकडून नको, सजीव नको, निर्जीव नको, 12 महिन्यात नको. देवालाही काळजी वाटली, मारायचं कसं. पण देवही त्याचा चतुरातो शिरोमणी. दिवसा नाही, रात्री नाही, संध्याकाळ, घरात नाही, बाहेर नाही, दारात, जमिनीवर नाही, आकाशात नाही, मांडीवर, माणूस नाही, प्राणी नाही, नरसिंह.
सजीवाकडून नाही, निर्जीवाकडून नाही. नख, नख सजीव आहेत का निर्जीव? घाबरले काय तुम्ही? नख सजीवही नाहीत आणि निर्जीवही नाहीत. का? सजीव म्हणावीत तर कापताना त्रास होत नाही आणि निर्जीव म्हणावीत तर वाढतात. विज्ञान म्हणतं जी वस्तू वाढते ती सजीव असते. नख सजीवही म्हणता येत नाही, निर्जीव नाही. 12 महिने धोंड्याचा महिना 13वा. देवाला काळजी होती पण मारलं देवाने. आणि इकडे रावणाला पहिलं मस्तक उडलं होतं, दुसरं तयार. का? 11 रुद्र प्रसन्न होते. देवालाही काळजी वाटली. मला एकाने प्रश्न केला, म्हणे महाराज रावणाला कोणी मारलं? म्हटलं बिभीषणाने. म्हणे हा? म्हटलं हो. म्हणे कस काय? राम रावणाचं युद्ध चालू असताना ज्यावेळेस परमात्म्याने प्रयत्न करूनही रावण मरत नाही, बिभीषणजी परमात्म्याच्या जवळ येतात आणि देवाला सांगतात, देवा त्याला मारण्याचं एक वर्म आहे. काय? त्याच्या नाभी कमलामध्ये अमृताचा कुंभ आहे, तेवढा नष्ट करा म्हणजे रावण मरेल. मग आता सांगा कोणी मारलं? हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था. आपल्याला लुटणारे आपलेच असतात. बिभीषणाने परमात्म्याला पर्याय सांगितला. भगवान परमात्म्याने अग्नि अस्त्राचा प्रयोग करून त्याच्या नाभी कमलामध्ये असणारा अमृताचा कुंभ नष्ट केला. ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला रावणावर आणि त्या ब्रह्मास्त्राचा आघात झाल्याबरोबर अंतकालामध्ये जय श्री राम नावाचा त्याने जयघोष केला आणि धराशायी पडला. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पडला रावण. परमात्म्याने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा या जगातला सगळ्यात मोठा विद्वान अंतकालामध्ये प्राणांचा त्याग करतोय, त्याच्याकडून ब्रह्मज्ञान शिकून घे. लक्ष्मण रावणाच्या मस्तकाजवळ गेला आणि त्याने रावणाला सांगितलं, महाराज मला राजधर्म, नीतिधर्म, मनुष्य धर्माचं निरूपण करा. मी तुमच्याकडे शास्त्र श्रवण करायला आलोय. रावण काहीच बोलला नाही. एक तर लक्ष्मणाची श्रद्धाच नव्हती. लक्ष्मण परत आले. देवा अहो तो तर काहीच प्रतिकार करत नाही, काहीच प्रतिसाद नाही. परमात्म्याने विचारलं, लक्ष्मणा तू कुठं उभा राहिलास? म्हणे देवा मस्तकाकडे. हेच चुकलं. तुला ज्ञान ग्रहण करायचं ना, पायाजवळ जा. मनामध्ये त्याच्याबद्दल काय निंदा द्वेष कपट असेल ते सगळं सोड आणि शुद्ध अंतकडाने त्याची शरणागती घे, तरच ज्ञान श्रवण करायला मिळेल. असं मिळणार नाही. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. आणि मग मनातला निष्कपट भाव धारण केला, सगळे विकार टाकले आणि हात जोडून लक्ष्मणजी उभे राहिले. महाराज मी अनन्य भावनेने तुम्हाला शरण आलोय, मला काही नीतिशास्त्र धर्मशास्त्राचं ज्ञान द्या. रावणाने एकच गोष्ट सांगितली, लक्ष्मणा या जगामध्ये कोणतीच गोष्ट भविष्यावर टाकून माणसाने निवांत राहू नये. कल करेसो आणि आज करेसो अब. माझ्या 3 प्रतिज्ञा होत्या. कोणत्या? स्वर्गाला शिडी बांधीन, सोन्याला सुगंध आणीन आणि खारा समुद्र गोड करीन. मला वाटत होतं मी ताकदवान आहे, माझ्यासारखा बलवान या जगात कोणी नाही. ज्या दिवशी मनात आलं त्या दिवशी 3 प्रतिज्ञा काय करीन? पूर्ण करीन. भविष्यावर अवलंबून राहिलो, परिणाम अंतकाळ जवळ आला, मला एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही. म्हणून भविष्यावर अवलंबून राहू नका, आजच काय करायचं ते करून मोकळवा. आणि बरं झालं महाराज त्याने एकही प्रतिज्ञा पूर्ण केली नाही. तुम्ही फक्त कल्पना करा, फक्त त्याने सोन्याला जर सुगंध आणला असता तर ज्याच्या घरात जास्त वास त्याच्या घरात जास्त सोनं. महाराज चोराला किती सोपं झालं असतं. स्वर्गाला शिडी लावली असती तर सामान्य माणसांचा नंबरच लागला नसता. पुढाऱ्याने तिथं सुद्धा मतदान केलं असतं. खारा समुद्र गोड केला असता तर अन्नाची चवच आपल्याला मिळाली नसती. एकही प्रतिज्ञा त्याला पूर्ण करता आली नाही. धर्मशास्त्र नीतिशास्त्र त्या ठिकाणी रावणाकडून श्रवण केलं आणि रावणाने अंतकालामध्ये परमात्म्याचं स्मरण केलं आणि त्या राक्षस योनीतून परमात्म्याच्या हातून त्याचा काय झाला? उद्धार झाला. पहिल्या दिवशीची कथा स्मरण करा. जय और विजय द्वारपाल दो
परमात्म्याचे 2 द्वारपाल होते की नाही, जय आणि विजय. आणि सनकादिकांनी त्यांना शाप दिला होता की मृत्यू लोकामध्ये राक्षस म्हणून जन्माला याल आणि परमात्म्याच्या हातूनच तुमचा काय होईल, उद्धार होईल. या अवतारामध्ये परमात्म्याने कुंभकर्ण आणि रावणाचा वध करून त्या योनीतून त्यांना दोघांना काय दिली, मुक्ती दिली. आणि आता परमात्म्याचा 14 वर्षाचा वनवास जवळजवळ संपत आला. लक्ष्मणजी परमात्म्याला सांगतात, देवा अजूनही विचार करा, लंका सोन्याची, अजूनही विचार करा बरं का. परमात्मा सांगतात, लक्ष्मणा खरं सांगू का, आपी स्वर्णमयी लंका लक्ष्मणा नमे रोचते का, जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. माझी जन्मभूमी मला स्वर्गापेक्षा सुद्धा कशी आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी, पडो देह माझा प्रभू प्रार्थितो मी. माझी जन्मभूमीच मला स्वर्गापेक्षा कशी आहे, श्रेष्ठ आहे. आणि त्यापुढे हे लंकेचं वैभव सुद्धा माझ्या पुढे कसं आहे, तुच्छ आहे. परमात्म्याने लंका बिभीषणाला दान केली, सीता मातेला मुक्त केलं, पण परमात्म्याने स्वीकार केला नाही. परीक्षा द्यावी लागेल. आमच्या भागामध्ये आदिवासी समाज महाराज, आदिवासी लोक जास्त आहेत आणि त्या आदिवासी लोकांमध्ये धर्मांतरण चाललंय. धर्मांतरण, काही लोक तिथे धर्म परिवर्तन करायला आले आणि त्यांनी त्यांचा लाकडी देव आणला. परीक्षा केली त्यानं, पाण्याचं पात्र आणलं आणि त्यानं 2-3 ते आदिवासी लोक, आता ते बिचारे भोळे असतात, म्हणे तुमचा देव आणा आणि आमचा देव आणतो. आणला त्याने त्यांचा देव, टाका म्हणे पाण्यात. आता आपला म्हणजे दगडाचा देव. आमची धर्मसंस्कृती एवढी श्रेष्ठ आहे की आम्ही दगडामध्ये सुद्धा कोणाला पाहतो, देवाला पाहतो. दगड टाकला तो पाण्यात, बुडाला आणि ते लाकड पाण्यावर तरलं. म्हणे पहा, जो स्वतः बुडू शकतो तो दुसऱ्याला काय तारणार आहे. आता ते बिचारे भोळे, त्यांची मती भ्रमित व्हायला लागली. पण एक सरळ सज्जन मनुष्य त्यांना तिथं जाऊन भेटला. तो म्हणे पुरा परीक्षा होईल. म्हणे कशी, आमच्या धर्मशास्त्रामध्ये जल परीक्षा नाही होत, मग अग्नी परीक्षा होते म्हणे. त्यानं होळी पेटवली, टाक म्हणे तुझा देव, तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. या जगामध्ये वैदिक हिंदू धर्मासारखा श्रेष्ठ धर्म कुठलाच नाही, कुठलाच नाही. इथं अग्नी परीक्षा होते, इथं जल परीक्षा होत नाही. सीता मातेची अग्नी परीक्षा केली. लक्ष्मणाला राग आला, पण देवाला माहिती होतं खरी जी सीता आहे ती अग्नीच्या ताब्यात, ती आता परत केली पाहिजे. म्हणून परमात्म्याने अग्नी परीक्षा. महाराज उगाच लोक देवाच्या चरित्रावर आक्षेप घेतात, रामाने असंच केलं आणि रामाने तसंच केलं. अरे तुला काय घेणं आहे, तुझी बायको ऐकत नाही आणि तू रामाला दोष देतोय. हा, देव येतो, तो काही करू शकतो. अग्नी परीक्षा केली परमात्म्याने. पुष्पक विमानामध्ये भगवान परमात्मा विराजमान झाले. जाता जाता परमात्म्याने अगस्ती मुनींचं दर्शन केलं. प्रयाग क्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमावर परमात्म्याने स्नान केलं. भारद्वाज मुनींचं दर्शन केलं आणि गंगेच्या काठावर सीता मातेने गंगेचं पूजन केलं. आणि तिथे जाताना परमात्म्याने वचन दिलं होतं, कोण, केवट. त्या केवटाला पुन्हा परमात्म्याने भेट दिली आणि मारुतीरायांना पुढे पाठवलं नंदीग्रामामध्ये भरताला निरोप देण्याकरता. मारुतीरायांची आणि भरतजींची भेट झाली आणि वाऱ्यासारखी बातमी अयोध्या नगरीमध्ये पोहोचली. महाराज 14 वर्षामध्ये एकही मंगल कार्य अयोध्येत घडलेलं नव्हतं. कुणाचा विवाहही घडलेला नव्हता, एकही मंगल कार्य घडलेलं नव्हतं. ही बातमी ज्या वेळेस अयोध्या नगरीमध्ये पोहोचली, सगळीकडे आनंदाचं वातावरण. परमात्मा परत येतोय. एखाद्या निष्प्राण असणाऱ्या शरीरामध्ये प्राणाने संचार करावा तशी अयोध्या नगरी चैतन्यमय निर्माण झाली. कोणी गुड्या उभारत आहे, कोणी दाराला तोरणं बांधत आहे, कोणी अंगणामध्ये सडा टाकत आहे, कोणी रांगोळी टाकत आहे, कोणी आनंदाने नृत्य करत आहे, तर कोणी गायन करत आहे. सगळीकडे नव चैतन्य निर्माण झालं आणि भगवान परमात्म्याने अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला.
आणि सगळ्यात अगोदर प्रणाम जननी जन्मभूमिष्ठ. त्या अयोध्या नगरीला प्रणाम केला आणि परमात्मा कैकेयी मातेच्या समोर गेले. किती मोठा आदर्श आहे. कैकेयी मातेला नतमस्तक झाले, सुमित्रा मातेला वंदन केलं आणि मग कौशल्या मातेला नमन केलं. गुरुदेवांची भेट झाली. भरतजी 14 वर्षापर्यंत भगवान परमात्म्याच्या पादुका विराजमान करून राज्यकारभार सांभाळत होते. देवा, आता हा सगळा भार तुम्ही परत घ्या आणि मला या सेवेतून काय करा, मुक्त करा. आणि मग शुभ मुहूर्त पाहून परमात्म्याचा राज्याभिषेक सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. रामायणातला सगळ्यात आनंदाचा क्षण म्हणजे रामराज्य. त्रिभुवनामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे, कारण आता अयोध्यापती भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा सिंहासनावर विराजमान होणार आहेत. सप्तसागरांच्या पाण्याने परमात्म्याचा अभिषेक झाला. वेद मंत्राच्या घोषाने भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याचा त्या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. महाराज वर्णन करतात 3 दरबार हजारों देखे हैं, पर ऐसा कोई दरबार नहीं, दरबार हजारों देखे हैं, राम दरबार है जग सारा. तुकोबाराय वर्णन करतात, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी. जिकडे तिकडे आनंदी आनंदच आहे. आमचे महाराज आम्हाला नेहमी विनोदाने सांगायचे, झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पिके गाई ओळल्या म्हशी. आता वातावरण बदललं, झाले रामराज्य सदा उणे आम्हासी. रामराज्याचं वातावरण आहे. परमात्म्याच्या संसाराचं वर्णन केलं तुलसीदासांनी. सुंदर असा परमात्म्याचा संसार, त्या ठिकाणी आनंदमय असं वातावरण आहे. सीता मातेने गर्भधारण केला आणि मनामध्ये इच्छा होती, देवा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा. मनामध्ये इच्छा आहे की वनात जाऊन साधू संतांची काय करावी, सेवा करावी. आता ही सगळी देवाची लीला असते बरं का. माझ्याकडे वेळ फक्त 10 मिनिटं आहेत. अगदी एक बारकावा सांगतो तुम्हाला. बरेच लोक देवाच्या चरित्रावर आक्षेप घेतात. का देवाने सीता मातेचा गर्भ अवस्थेत त्याग केला असेल, मग त्याला देव म्हणावं का? पण परमात्म्याच्या प्रत्येक कार्यात काहीतरी नियोजन असतं. एक बारकावा सांगतो तुम्हाला आणि थांबतो. का देवाने अंतकाळामध्ये सीता मातेचा त्याग केला असेल? कोणी म्हणतात की कुणीतरी एका माणसाने तिच्या चरित्रावर काय केला, आक्षेप केला. त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती, यायला एक दिवस उशीर झाला म्हणून त्याने घरात घ्यायला नकार दिला आणि त्याने सांगितलं, तुला घरात घ्यायला मी काय राम नाही. आणि ही बातमी ज्यावेळेस देवाच्या कानावर गेली, एकही विकल्प आपल्या विरोधात नको म्हणून सीता मातेचा देवाने काय केला, त्याग केला. हे एक सामाजिक कारण झालं. त्याचं एक तात्विक कारण असं होतं, रामवियोगामध्ये दशरथ राजाने प्राणाचा त्याग केला. विचित्र रामायणातली कथा. राम वियोगामध्ये दशरथ राजाने प्राणांचा काय केला, त्याग केला. त्यावेळेला राजा दशरथाचं 1000 वर्ष आयुष्य शिल्लक होतं. आणि ज्यावेळेस अवतार कार्य संपवण्याचा देवाने विचार केला, त्यावेळेस सगळे देव देवाकडे आले, परमात्म्याकडे, आणि देवाला विनंती केली, देवा राजा दशरथाचं 1000 आयुष्य शिल्लक आहे, 1000 वर्ष, आणि ते तुम्हाला भोगावं लागेल. म्हणून तुलसी रामायणामध्ये 12,000 वर्ष देवाने राज्य केलं आणि वाल्मिक रामायणामध्ये 13,000 वर्षाचा उल्लेख आहे. मग हा 1000 वर्षाचा फरक कसा? कारण ते 1000 वर्ष जे आयुष्य मिळालं देवाला ते कोणाचं होतं, राजा दशरथाचं. मग राजा दशरथ सीतामातेचा कोण, सासरा. मग सुनबाई सासऱ्यासोबत संसार करू शकते का, नाही, म्हणून देवाने टाकली. हे त्याचं कारण आहे. उगाच लोक देवाच्या चरित्रावर काय घेतात, आक्षेप घेतात. पण देवाच्या प्रत्येक कार्यामध्ये काहीतरी बारकावा असतो. परमात्म्याने त्याग केला. वाल्मिक मुनींच्या आश्रमामध्ये सीतामय्या त्या ठिकाणी निवास करतात आणि परमात्म्याच्या अंशापासून सीता मातेने 2 बालकांना जन्म दिला, लव आणि कुश. आणि संपूर्ण गीत रामायण वाल्मिक महर्षीने या दोन्ही बालकांना शिकवलं.
आणि आपल्या आईवर आलेला कलंक पुसण्याकरता हे दोन्ही बालक अयोध्या नगरीमध्ये येतात आणि परमात्म्या समोर रामचरित गातात. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. संपूर्ण राम कथा त्या ठिकाणी प्रकट करतात. आणि या संपूर्ण रामकथेमध्ये एक विचित्र घटना त्या ठिकाणी ते कथन करतात. कालचक्रने घटनाक्रम ऐसा चक्र चलाया, राम सिया के जीवन में फिर घोर अंधेरा छाया. कर्माची गती आहे. आणि मग ही संपूर्ण कथा ज्या वेळेस परमात्म्याने ऐकली, संपूर्ण दरबार श्रवण करत आहे आणि मग पश्चातापेन शुद्धीही, पश्चाताप निर्माण झाला महाराज. तरीही काही लोक असतातच. महर्षी वाल्मिकी सीता मातेला घेऊन अयोध्या नगरीमध्ये प्रवेश करतात आणि पुन्हा या लोकांच्या मनातला विकल्प दूर करण्याकरता, कारण बऱ्याच लोकांच्या मनात शंका होती, जरी अग्निपरीक्षा झाली असेल तर पाहायला कोण होतं? वानर आणि अस्वल. माणसं होती का? नाही. मग पुन्हा एकदा अग्निपरीक्षा घ्या. सीतामय्या म्हणतात, अनन्य भावनेने परमात्म्यालाच पती म्हणून मी पातिव्रत्य धर्माचं जर पालन केलं असेल तर हे धरती माता तुम्हाला तुझ्या पोटात आश्रय दे. त्याच समयाला धरती माता विदीर्ण झाली आणि पुन्हा सीता मातेला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं. तो भंगले धरणे माता फाटले आकाश गा, कधी संपणार नाही तुझा वनवास गा. सीतामय्या मूळ स्वरूपामध्ये विष्णू लोकामध्ये आपला अवतार कार्य संपून निघून गेल्या. भगवान परमात्म्याने शत्रुघ्नाला मधुपुरीचं राज्य दिलं, जी आताची मथुरा नगरी. त्या नगरीवर शत्रुघ्नाने राज्य केलं. भगवान परमात्म्याने आपल्या नगरीचे काही विभाग केले. एक भाग लव आणि दुसऱ्या भागावर कुशाला विराजमान केलं आणि परमात्म्यानेही आपलं अवतार कार्य संपवण्याचा काय केला? निर्णय केला. या मृत्यूलोकामध्ये जीव जन्माला येतो, संत महात्मे अवतार घेतात आणि परमात्मा प्रगट होतो. पण ज्या कार्याकरता परमात्मा या मृत्यूलोकामध्ये प्रगट होतो ते कार्य संपलं, पूर्ण झालं की परमात्मा पुन्हा स्वधामाकडे काय करतो? गमन करतो. पण संपूर्ण अयोध्या नगरी परमात्म्याला शरण येते, देवा तुम्ही जर आम्हाला सोडून गेलात तर आम्ही सुद्धा इथे राहणार नाहीत. परमात्म्याने संपूर्ण अयोध्या नगरी सहित सगळ्याच लोकांना काय केलं? निजधामाला नेलं. परमात्म्याने आपला अवतार कार्य पूर्ण केला आणि जाताना मारुतीरांना वर दिला की कलियुगामध्ये रामकथेचा आणि रामनामाचा प्रचार आणि प्रसार करा. कलियुगाच्या अंतपदापर्यंत मारुतीराय ज्या ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कथा असेल तिथे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपाने काय असतात? विराजमान असतात. अशी दिव्य कथा भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याची मानवी जीवनातील व्यथा नष्ट करणारी आहे. गेल्या 7 दिवसापासून आपण ही कथा या ठिकाणी अनन्य प्रेम भावनेने श्रवण केलीत. ही परमात्म्याची कथा आपण 2 दिवसापूर्वीच विचार केला. संक्षिप्त रूपात सांगितली तर एका श्लोकात रामायण आहे. आदौ राम तपोवनादि गमनम आदी करून, आणि विस्तार केला तर महिना सुद्धा कमी पडतो. 7 दिवसामध्ये आपण काय वर्णन करावं? तरीही परमात्म्याच्या कृपेनेच जसं गंगेचं पाणी हातात घेऊन गंगेलाच अर्घ्य द्यावं, तसं परमात्म्याच्याच कृपेने शब्दाने अनिर्वचनीय अवर्णनीय असणारी ही कथा
शब्दातच गुंफण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. वाकडे का नीट देव जाणे. ऐक नाही. न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे तुमते विनवी तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. सगळ्यांच्याच अथक अशा प्रयत्नाने अथक अशा प्रेरणेने संत महापुरुषांच्या आशीर्वादाने सद्गुरू गंगागिरीजी महाराज सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या कृपेने गुरुवर्य रामगिरीजी महाराज गुरुवर्य रामानंदगिरीजी महाराज सकल संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ भक्तिमती माता आणि पितृवर्ग यांच्या साक्षीने आमच्या भजनी मंडळाच्या अथक अशा प्रयत्नाने या ठिकाणी ही कथा अतिशय आनंदाने संपन्न झाली. गेल्या 7 दिवसापासून आपण ही कथा श्रवण करत आहात. मी कालही बोलता बोलता बोलून गेलो आणि आजही पुन्हा सांगतो. नकळतपणे जर एखादं वाक्य चुकीचं गेलं असेल तर मी तुमची क्षमा मागतो. मला क्षमा करा. उद्या आपल्या या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता होईल. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित से अभिके. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित ललित से अभिके. गावत रामादिक मुनि नारद बाल्मीक विज्ञान विशारद शुक सनकादि शेष आरो सारद वरनि पवन सुत कीर्ति के. आरती श्री रामायण जी की कीर्ति कलित